नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीचे ग्राउंड प्रक्रियेमध्ये काही बदल झालेला आहे का, मुलांसाठी किंवा पुरुष उमेदवारांसाठी 2600 मीटर आणि महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर हे रनिंग मध्ये बदल काही केलेला आहे का, जे तुमचे कमेंट होते त्या कमेंटचे सुद्धा उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्याआधी आपण पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, का त्या महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहे हे सुद्धा बघणार आहे। बघा, पोलीस भरतीची जाहिरात जवळपास नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता खूप आहे। आता या महिन्यामध्ये जर पोलीस भरतीची जाहिरात आली तर ग्राउंड घेणे सगळे सुरळीत होऊ शकतं। जर समजा पोलीस भरतीची जाहिरात नोव्हेंबरमध्ये नाही आली किंवा डिसेंबरमध्ये नाही आली तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये 100% येऊ शकते। मित्रांनो, ह्या गैरसमजात राहू नका की पोलीस भरती पुढे जाऊ शकते, काही कारणांना आताच भरती होणार नाही हे जे काही जण म्हणतात, तर तुम्ही ह्या गैरसमजामध्ये राहू नका। पोलीस भरतीची जाहिरात येणे आणि पोलीस भरती प्रक्रिया लगेच सुरू होणे या दोन्हीमध्ये फरक आहे। जाहिरात आल्यानंतर तुमचे फॉर्म भरून घेतल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेला कधी सुरू करायचा आहे तो निर्णय पुढचा राहिलेला आहे। बघा, भरती तुमची ॲड पडली, तुमचे फॉर्म भरून घेतले, 1.5 महिना फॉर्म भरायला सहज जातो। त्यानंतर भरतीचे ग्राउंड कधी सुरू करायचे किंवा लेखी कधी सुरू करायचे हे निर्णय पुढे राहिलेला आहे। त्यासाठी हा गैरसमजामध्ये राहू नका की भरती आत्ताच निघणार नाही ह्या कारणामुळे त्या कारणामुळे। बघा, नोव्हेंबर डिसेंबरच्या तयारीनं राहावा। जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नाही निघाली मित्रांनो, जानेवारी फेब्रुवारीमध्ये 100% भरती होऊ शकते। कारण भरती प्रक्रिया हे जवळपास उन्हाळ्यामध्येच पूर्ण केली जाते। पावसाळ्यामध्ये लाखो विद्यार्थी पोलीस भरतीला फॉर्म भरलेले असते। एवढ्या विद्यार्थ्यांचं पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेणं शक्यच होणार नाही। त्याचबरोबर त्यांची राहण्याची सोय, ग्राउंड ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉसिबल असल्यामुळे पोलीस भरतीचे ग्राउंड पूर्ण उन्हाळ्यामध्येच कव्हर केले जातं। कारण फक्त ग्राउंड नसून ग्राउंड आहे, लेखी आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट आहेत, मेडिकल आहेत, हे सगळे प्रोसेस पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो किंवा वेळ लागतोच मित्रांनो। छोटे जिल्हे असतील तर त्यांचं लवकर होतं, मोठ्या जिल्ह्यांचं खूप वेळ लागतो। त्यासाठी जानेवारी फेब्रुवारी हा लास्ट आहे मित्रांनो। जानेवारी फेब्रुवारीमध्ये पर्यंत 100% ॲड येऊ शकते। आता असं म्हणू नका की तुम्ही भरती पुढे जाणार आहे किंवा आत्ताच निघणार नाही। मित्रांनो, 1-2 महिना मागे पुढे 100% होऊ शकतं। मी सुद्धा सांगते तुम्हाला, 1 महिना पुढे, एखादी महिना मागे होऊ शकतं, परंतु पोलीस भरती हे प्रत्येक वर्षाला निघते हे तुम्ही लक्षात ठेवा। आता काही कारण असल्यामुळे मागे कोरोनामुळे मागे पुढे झाली होती, पण कमी ना जास्त आगे प्रत्येक वर्षाला भरून जातात। तर जे विद्यार्थी आत्तापासून तयारीत राहतात त्यांना भरतीमध्ये रिझल्ट भेटतो, पण ज्यांना वाटतं की भरती आल्यानंतर बघू, येणार नाही, हे जे स्वतःला सांगून कारणं देतात आणि भरतीपासून लांब होतात, यांना प्रत्येक वेळेस 1-2 मार्कांनी का होणार रिझल्टमधून बाहेर यावंच लागतं। तर ह्या वेळेस असं न होता तुमचं रिझल्ट यायला पाहिजे, यासाठी आतापासून तयारीत राहा। तर मित्रांनो, आता जे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे, जे हे माहिती समोर आलेली होती, तर हे माहिती एकदम खोटी माहिती आहे। कारण पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सध्या काहीही बदल झालेला नाही। कोणताही अधिकृत GR किंवा अधिकृत माहिती आतापर्यंत आलेली नाही। त्यासाठी सध्या जे पोलीस भरतीचा GR आहे त्या नियमाप्रमाणे जे पोलीस भरतीला नियम लागू आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला ग्राउंड करायचं आहे। जे महिला उमेदवारांसाठी 800 मीटर आणि पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर जे रनिंग आहे तेच आहे। ज्या वेळेस बदल होईल किंवा अधिकृत माहिती येईल त्यावेळेसच आपण हा निर्णय खरा धरायचा आहे। तोपर्यंत जे नियम सध्या लागू आहेत तेच तुम्ही खरं धरू शकता किंवा त्याच पद्धतीने तुम्ही ग्राउंड करा। ज्यावेळेस असं काही अधिकृत माहिती समोर आली त्यावेळेसच आपण पोलीस भरतीमध्ये बदल झालेला आहे किंवा पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये बदल झालेला आहे मान्य करायचं। तोपर्यंत अधिकृत माहिती येऊपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।